नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. आता बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 50 ते 60% विद्यार्थी याच्यामध्ये चुका करतात. त्या आपण चुका न करण्यासाठी न होण्यासाठी आपण आज टॉपिक घेऊन आलो, ते आपण समजून घेऊया काय आहे ती अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. तर अपूर्णांकाची बेरीज कशी असते मित्रांनो, आपण आता बघूया. 1.5 प्लस 0.500 प्लस 1.256 ह्याला प्लस 223.15 प्लस 22.10 प्लस 5.6 किंवा 60. आता एवढ्या अपूर्णांकाची बेरीज आपल्याला पूर्ण करायची. तर काय होतं की चुका कुठं होतात ते बघा. आपण काय म्हणतो ती आपल्याला सांगितलेली असते, पद्धत आपली असते की एकक स्थानी एकक, दशक स्थानी दशक आणि शतक स्थानी शतक आणि दशक असं मांडणी करून घ्यायची अशी सांगितलेली असते. आपल्याला पहिलं शिकलेलो असतो. ठीक आहे, ही पद्धत तर ठीक आहे, बरोबर आहे. परंतु आता या पूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाची बेरीज मध्ये पण आपण असंच करतो आणि चुका करून बसतो. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, ती बेरीज कशी करायची ते आपण ती पाहणार आहे. आता आपला जे मेन फोकस पाहिजे तो आपल्या ह्या पॉईंटवर मेन फोकस करून ठेवायचे मित्रांनो. तिथे जे पॉईंट दिलेले आहेत ते पॉईंटवर मेन फोकस करून ठेवायचे. मग आता ह्याच्यामध्ये संख्या किती येतात? 1 2 3 4 5 आणि 6. 6 संख्या आहेत, म्हणजे 6 संख्यामध्ये पण पॉईंट चिन्ह आहे. म्हणून काय करायचं की आपल्याला बेरीज करायची. म्हणून इथं आपण काय करायचं, 6 पॉईंट मारून ठेवायचे. ते 1 2 3 4 5 आणि 6 हे पॉईंट मारून ठेवले. मग आता पहिला अंक घ्यायचा. ह्याच्यामध्ये पण पहिली काय संख्या दिलेली ती घ्यायची. काय दिलेली? 1.05. मग काय करायचं, इथे लिहायचं 1.05 असं लिहून काढायचं. ठीक आहे, मग आता दुसरं काय आहे तर 0.500. मग आता 0.500 आहे. मग आता काय करायचं, 0 इथे लिहायचा. पॉईंटला पॉईंट आलेला आहे, मानून ठेवला आहे आपण 500. आता इथं 05 आलेलं आहे, म्हणजे 05 आलंय आणि पुढे काहीच नाही. म्हणजे इथं 0 असतो किंवा नसतो काही फरक पडत नाही. पकडला तरी चालतो, नाही पकडला तरी चालतो. आता पुढची संख्या घ्यायची. ह्या दोन संख्या झाल्या. तिसरी संख्या घ्यायची. काय? 1.256 आहे. मग काय करायचं, इथं 1.256. तिसरी संख्या घ्यायची. तिसरी संख्या झाली. चौथी संख्या घ्यायची 223.15. मग आता इथं 223.15 आले. आता पॉईंटचं चिन्ह तर आपण इथे दिले ऑलरेडी. का दिलेली की आपल्या मिस्टेक होऊ नयेत म्हणून दिलेले आहेत. मी असं का लिहिलंय त्याच्यानंतर मी सांगणारच आहे. मग 223.15. मग आता 223.15 इथं कसं लिहिणार? आता हा एकक स्थानी आहे. आता 0च्या हिकडल्या स्थानी. आता हिकडली विचारत नाही घ्यायचं, आपलं काय करायचं, पॉईंटच्या हिकडली संख्या विचारत घ्यायची. आता पॉईंट हिकडली संख्येमध्ये जर विचार केला तर एक स्थानी किती आहे तर 3 आहे. इथं एक स्थानी किती येणार? इथं 3 येणार. हे 3 ला 3 जसं तसं ठेवायचं. पुढे किती जसं स्थानी 2 आहे, म्हणजे 2 आणि हे शतकासाठी 2. म्हणजे आपली संख्या अशी येणार आहे 223.15. 15. पुढची संख्या घ्यायची 22.10 आहे. मग आता 22.10 ही येणार 22.10. आणि पाचवी आपली 6वी संख्या किती आहे? 5.6. ही 5.6. आणि सर्व बेरीज काय करायची, ह्याची बेरीज करायची आपल्याला. हे जोडून यांची बेरीज करायची. तर हे चिन्ह तुम्ही इथं लिहा किंवा इथं लिहा, काय फरक पडत नाही. सगळ्यांची बेरीज करायची. मग काय करायचं की आता ह्या संख्येच्या पुढे काय नाही म्हणजे इथं 0 लिहून ठेवायचा. ह्या संख्येच्या पुढे काय नाही म्हणजे 0 लिहायचा. ह्या संख्येच्या पुढे काय नाही म्हणजे 0 लिहायचा. इथं काय नाही म्हणजे 0 लिहायचा. कारण पॉईंटच्या इकडल्या साईडला 0च्या नंतर काही संख्या नसते म्हणजे 0 असते, हे लक्षात ठेवा.
मग ह्या संख्येची बेरीज करून घ्यायची पहिली. किती येते? 0 0 इथं 6 इथं 0 0 0 म्हणजे फक्त इथं 6 आहे. म्हणजे 6 ला 6 जसं तसं राहणार 6 आलं. आता पुढे घ्यायचं. पुढे यायचं काय ते इथं या घरामध्ये 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आलेलं आहे म्हणजे 5 आणि 5 10, हे 5 15, इथे पुढं काही नाही म्हणजे 15. ह्याच्या उरलेला 1 आहे. मग 1 काय झाला इथं? इथं ऍड झाला. इथे 1 हा ह्याच्याला ऍड झाला. मग काय झालं? 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, हे 10, 10 आणि 6 16, 16 ला 6. ठीक आहे. ह्याच्या उरला 1. आता 1 इकडे आला. तो आता पूर्ण हे अपूर्णांक आहे आणि हे पूर्णांक आहे. पूर्णांकामध्ये आपला हातचा 1 आला. ठीक आहे. मग आता इथे काय आहे? पुढे जाण्याच्या आधी काय करायचं? आपल्या इथे जे पॉईंट दिलेले आहेत, मग इथे पॉईंटला पॉईंट इथे घेऊन ठेवायचा. हा पॉईंटला पॉईंट ठेवून ठेवायचा. आता 1 जो हातच्या आला आहे पण पूर्णांकामध्ये ऍड केलेला आहे. मग आता 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13 ला 3चा ह्याच्यावरला 1. आता आपलं 1 इथं ऍड झालेलं आहे. आता हे जे आहेत हे हातचे आहेत, आपले ऍड झालेले हातचे. ठीक आहे. मग आता हा एक स्थानी हे इकडं पूर्णांकामध्ये हातचे आलेला आपला आता एक स्थानी संपलेला आहे. आता दशक स्थानी इथं ऍड झालेला आहे. मग दशक स्थानीची संख्या इथे खाली खाली यायचं. इथं काय काय आहे? इथे एक स्थानी इथं हातचे आलेला 1, ह्या 2 आणि 2 2 4 आणि हा 5, हा झाला 5. ठीक आहे. इथं हातच्या वगैरे उरत नाही काय नाही. मग आपण काय करायची? आता आपले हे 2 दशक एकक स्थानी आणि दशक स्थानचा झाला. आता आपला हा शतक स्थानचा आपलं बेरीज करायची. मग आता इथं पुढं काय राहणार आहे? इथं पण काय नाही, म्हणजे इथं पण काय नाही, इथं पण काय नाही, ह्याच्यात इथं पण काय नाही, इथं पण काय नाही, इथं काही नाही, इथं काय नाही, म्हणजे 0 0 ठेवलंय. म्हणजे इकडं काय आहे का? इकडं काय नाही आणि ह्याच्या इथं पण काय नाही. म्हणजे आपल्या ह्या लाईन मध्ये फक्त 2 आहे म्हणून इकडे 2 आला. म्हणजे आपली पूर्णांकाची बेरीज काय आली? अपूर्णांकाची बेरीज काय आली? 253.656. हे झालं त्याचा आन्सर. आपल्या चुका कुठं होत्या तुम्हाला सांगतो. आता बरेचसे, आता तुम्ही करत नाहीत ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आता बरेचसे चुका कुठं होत्या तुम्हाला सांगतो. आता इथं किती 105 आहे. मग मी काय करणार? 105 लिहिणार. मी पॉइंटरच लिहिणार जसंच तसा आहे ते संख्या लिहिणार. पण चुका कुठं ते सांगा. आता इथं किती दिलेलं आहे मला? 0.500 लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर मी काय करणार? मी लिहिताना काय करणार? इथून सुरुवात करणार. इथं लिहिणार 0, हे 0, हे 5, पॉईंट इथं देणार आणि 0 इथे लिहिणार. पुढची संख्या घेणार किती आहे? 1.256. आता 1.256 आता इथं काय करणार? हे बरोबर लिहिणार इथं. ठीक आहे. मग पुढे जाणार. पुढे गेल्याच्या नंतर काय करणार आहे? इथं आता हे 223.15 आहे. तर मग 223.15 काय करणार? हे 15 आहे ना, हा शेवटचा अंक इथं बरोबर लिहिणार. हे इकडे लिहिणार. हे 3 2 आणि हे ह्याचा पॉईंट किती? इथं हे लिहिणार. आता हे 22.10 आहे. तर 22.10, तर 22.10 हे असे लिहिणार. आणि पाचवी संख्या किती? 5.6. झालं. ह्यांची बेरीज करणार. काय जे असेल ते एक्स वाय झेड ची काय बेरीज येणार ती बेरीज येणार. ह्याच्या पॉईंटशी ह्याला काय ताळमेळ नाही. इथं पॉईंट आला, ह्याचा इथं, ह्याचा पॉईंट इथं आला, ह्याचा पॉईंट इथं आला, ह्या संख्येचा पॉईंट इकडे आला, ह्या पॉईंटचा इकडे आला, ह्याची काय ताळमेळ नाही. बेरीज करणार. कशी करणार बेरीज तुम्हाला सांगतो. 5 6 11 5 6 11, सॉरी 5 आणि 6 11, 11 आणि 5 16, 16ला 6चा हातच्यावरला 1, हातच्या इथं 1 मिळवणार. 1 1 आणि 5 6 7 8 आणि 6 14, 14ला 4 हातच्यावरला 1 1 इथे मिळवणार. 2 झाले इथं 7, 2 आणि 5 7, 7 आणि 2 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19, 19ला 9चा घेणार आणि इथं पॉईंट देणार. ती पॉईंट इथं देणार. इकडचा पॉईंटचा विचार घेणार नाही. 19 आलं. मग आता इथं काय करणार? 1 आला हातच्यावरला, इथे 2 झाले, 2ला 2 4, 4 2 6, 6ला 6 इथे लिहिणार आणि 2 झालं यांचं उत्तर. मग हे उत्तर बरोबर आहे का? हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. डेफिनेटली हे उत्तर चुकलेलं आहे आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणून अशा चुका मित्रांनो करू नका. बरेचशा चुका होतात. अपूर्णांकाची बेरीज करत असताना हा तुम्ही फंडा वापरा. तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. धन्यवाद मित्रांनो.